नमस्कार. मी चित्रा ताम्हनकर, पुणे. लेखक श्रीयुत अशोक कोठारे लिखित आणि ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित महाभारत मराठी अनुवाद या ग्रंथाचं अभिवाचन करणार आहे. आज आपण चालू करणार आहोत महाभारत वनपर्व खंड पहिला. या खंडातील प्रकरणं अशी आहेत: वनपर्वातील भाग पहिलं अरण्यक पर्व, किरमिरा वध पर्व, अर्जुन अभिगमन पर्व. तर प्रथम आपण वनपर्व भाग पहिलं अरण्यक पर्व सुरू करणार आहोत. वैशंपायन प्रार्थना करतात. ओम बोलून नारायण आणि नर यांच्या पवित्र स्मृती स्मरून आणि माता देवता सरस्वतीचं स्मरण करून त्यानंतर जय असा घोष करून पुढील भागाचं वाचन करणार आहोत. जनमेजय म्हणतात, सर्वश्रेष्ठ असे अंशावतारी असूनही तरीसुद्धा त्यांच्याच काकांच्या मुलांनी, धृतराष्ट्राच्या पुत्रांनीच त्यांच्या दोस्तांच्या मदतीने खोट्या द्यूतात फसवलं गेल्यामुळे कौरवांशी त्यांचं उभं वैर झालं होतं. त्या विकृत प्रवृत्तीच्या चुलत भावांची अपशब्दाने भरलेली मुक्ताफळं ऐकून संतापलेले माझे पणजोबा पुढे काय करतात ते सविस्तरपणे मला सांगा. माझे पणजोबा इंद्रासारखे हिंमतवान आणि धाडसी असूनही त्यांचं दैव फिरलं होतं. ते त्या काळात त्यांचे दिवस कसे कंठत होते, त्या दुर्दैवी परिस्थितीत असलेल्या पांडवांच्या पावलावर पाऊल टाकून कोण गेलं, त्यांनी त्या कठीण प्रसंगी आपलं जीवन कसं घडवलं, ते कुठे राहत होते, त्यांची ती वनातली 12 वर्ष कशी गेली. सर्वश्रेष्ठ विरक्त प्रवृत्तीचे, ब्राह्मणांपेक्षाही श्रेष्ठ असे माझे पणजोबा, जे मोठे शत्रुघ्न म्हणून ख्यातनाम होते, त्यांच्या पत्नीबरोबर कसे राहत होते, त्यांचं वैराग्यपूर्ण जीवन आणि तिचं पातिव्रत्य कसं सांभाळलं गेलं होतं. नेहमी सत्य बोलणारे, जंगलातील आपत्तींना धैर्याने सामोरे जाणारे, वैराग्य हीच संपत्ती असणारे अशा माझ्या पणजोबांची माहिती मला सांगा. त्यांचा उज्ज्वल इतिहास मला तुमच्याच मुखातून ऐकायचा आहे आणि खरोखरच ते ऐकण्यासाठी मी अतिशय उत्सुक झालेलो आहे. वैशंपायन सांगतात, नुकतेच शकुनी या कौरवांच्या मामाने खोट्या द्यूतात फसवल्यानंतर मनस्तापकारक प्रसंगातून गेलेले ते पराक्रमी पांडव, धृतराष्ट्राच्या नतद्रष्ट मुलांकडून विनाकारण चिडवलेले, विशेष करून त्यांच्या पत्नीचा अपमान झाल्यामुळे व्यथित झालेले असे ते हस्तिनापुराच्या वर्धमान नावाच्या महाद्वारातून बाहेर पडले. क्षत्रियांच्या परंपरेनुसार ते आपापली शस्त्र घेऊनच निघाले होते. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी कृष्णा होती. ते उत्तरेकडे निघाले. इंद्रसेन आणि त्यांचे सेवक त्यांच्या परिवारासह त्यांच्या रथातून त्यांच्या मागून निघालेले होते. एकंदर सगळे मिळून 14 जण होते. नगरातून ते जात आहेत हे समजल्यावर नगरवासी मोठ्या दुःखी अंतःकरणाने त्यांना निरोप देण्यासाठी रस्त्यावर आलेले होते. त्या गर्दीने ते रस्ते फुलून गेले होते. ते प्रजाजन, भीष्म, विदूर, द्रोण आणि गौतम असा मातब्बर लोकांना त्याबद्दल दूषणही देत होते. ते प्रजाजन एकमेकांना सांगत होते, आता आपण सगळे पोरके झालेले आहोत. हे काय विपरीत होत आहे? न्यायदेव कुठे गेला आहे? खोटा द्यूत प्रशस्त कधीपासून झाला की आमचे राजपुत्र त्या कारणाने असे देशोधडीला जात आहेत. ते उघडपणे दुर्योधनाला आणि धृतराष्ट्राला त्यासाठी जबाबदार धरत होते. त्याबरोबरच कर्ण, सुवलपुत्र शकुनी आणि दुःशासन यांनासुद्धा ते दोष देत होते. ते विचारत होते, कुठे गेली आपली परंपरा, कुठे गेले ती नीतितत्व? ते बोलत होते, अशाने आपलं राज्य फार काळ टिकणार नाही. अशा राज्यात आम्ही देखील सुरक्षित असणारच नाही. जिथे राणीची भर सभेत निर्वत्सना होते तिथे आमच्या लेकी सुनांचं कोण संरक्षण करणार? हे राज्य पापाच्या अधीन झाले आहे का? ब्राह्मण म्हणत होते, परिस्थिती आणखीन बिघडण्याआधी ह्या राज्यातून निघून गेलं पाहिजे. जिथे आर्य संस्कृती, शिष्टाचार, मर्यादा काटेकोरपणे पाळल्या जात, तिथे असं कसं झालं? जर राजाच गुन्हेगार झाला तर प्रजेनी काय करायचं? अशा राज्यात आपण आनंदी, सुखी, समाधानी राहूच शकणार नाही. दुर्योधन जर राजा झाला तर अराजक सर्व राज्यात पसरेल. पुढे ते लोक एका वाक्यात सांगत होते, चला आपण सुद्धा पंडुपुत्रांच्या बरोबर हे राज्य सोडून जाऊ. त्यांच्या कामात संस्कृती, नीती, न्याय, मर्यादा, शिष्टाचार आणि माणुसकी असेल. हे सगळं आता हस्तिनापुरात असंभव होणार आहे. अशा रीतीने ते प्रजाजन पांडवांची वाखाणणी आणि कौरवांची नालस्ती करत होते. वैशंपायन सांगतायत,
असे उद्गार निघत होते आणि ती प्रजा पांडवांच्या मागोमाग चालू लागली. त्यातील ज्येष्ठ नागरवासी पांडवांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या शुभेच्छा देत होते. हात जोडून नमस्कार करत होते. कित्येकांना तर अश्रू अनावर झाले होते. काही जण वाटेत ठाण मांडून मोठमोठ्यांना रडत होते. कित्येक स्त्रिया कुंती आणि माद्रीच्या आठवणींनी शोकाकुल झाल्या होत्या. मोठ्यांचं पाहून त्यांच्यासह असलेले लहानगेसुद्धा रडायला लागले होते. संपूर्ण आसमंत दुःखमयच झाला होता. आणि अशात पांडव त्यांच्या रथाच्या मागून सावकाशपणे चालत प्रत्येक नगरवासींना अभिवादन करत पुढे नगराच्या सीमेच्या दिशेने सरकत होते. काही पुन्हा पुन्हा विनंती करत असतात की त्यांनी वनवासात जाऊ नये. काही त्यांना इंद्रप्रस्थात जाऊन राहावं आणि त्यांच्याबरोबर ते सुद्धा येण्याच्या गोष्टी ते प्रजाजन करत होते. पांडवांच्या सुशील राज्यकारभाराची कित्येक जण वाखाणणी करत होते आणि त्याविरुद्ध दुर्योधनाच्या वाईट कारभाराची निर्भत्सनाही ते करत होते. काही कौरवांच्या गैरवर्तणुकीबद्दल बोलत असताना त्यांच्या वाईट संगतीला सुद्धा दोष देत होते. राजा चांगला होण्यासाठी त्यावर चांगले संस्कार असावेच लागतात, परंतु कौरवांवर सुरुवातीपासूनच चांगले संस्कार झालेले नाहीत असंही काही जण बोलत होते. पांडवांची वैराग्य वृत्ती आणि कौरवांची वासनिक वृत्ती यांची तुलना ब्राह्मण करत होते. काही ब्राह्मण तर बोलत होते की कौरवांनी ऋषीगृही वेद अभ्यासले ते त्यातून खोट काढण्यासाठी, पांडवांनी वेद अभ्यासले ते त्यातील ज्ञान संपादन करण्यासाठी, अशी ही तुलना होत होती. वेदाच्या अभ्यासाने माणसात चांगुलपणा वाढत जातो, परंतु कौरवांच्यात मात्र वाईटपणाच वाढत आहे, अशीही टीका होत होती. कौरव दुर्जनांच्या संगतीत असल्यामुळे त्यांची मती भ्रष्ट झाली आहे, असंही काही जण सांगतात. ते हस्तिनापुरातील रहिवाशांचं प्रशंसा करणारं बोलणं ऐकून युधिष्ठिर त्यांना म्हणतो, तुमच्या कृपा आशीर्वादाने आम्ही धन्य झालेलो आहोत. तुमच्या प्रेमाने आम्ही कृतार्थ झालेलो आहोत. त्या जमलेल्या लोकातील ब्राह्मणांच्याकडे पाहून पांडव त्यांच्या आशीर्वादाने आपण पुनीत झालेलो आहोत असं नम्रतापूर्वक सांगतात. पांडव त्या लोकांना सांगतात, असं पहा, आमची जास्त स्तुती करू नका, कारण त्यामुळे आमचे आप्त जे अजून त्यांच्या ताब्यात आहेत, जसे वृद्ध भीष्म, कुंती माता, विदुर यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. आपण जाणतातच की आमच्यासह तुम्ही वनवासात येऊ शकणार नाही. इथेच तुम्हाला राहायचं आहे. तेव्हा त्यांना न दुखवता आणखीन 14 वर्ष काढा. त्यानंतर आम्ही येणारच आहोत. तेव्हा तुमच्या सहयोगाची आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही आम्हाला सहाय्य करा. तोपर्यंत कळ काढा. आमचे जे आप्त इथे आहेत त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. तो तुम्ही त्यांना द्या. आमच्या जाण्याने त्यांना फार दुःख झालेलं आहे. आता त्यांची काळजी तुम्हीच घ्या. वैशंपायन पुढे सांगतायत, ती पांडवांची विनंती ऐकून त्या जमावाने मोठ्यांदा आकांत केला. पांडवांच्या परत येण्याची उत्कंठतेने वाट पाहण्याचं ठरवून तो प्रजाजन पांडवांच्या मागे जाण्याचं थांबवतात. पांडव आपल्या उत्तर दिशेने जातात आणि तो समूह त्यांच्या निवासस्थानी परत जातो. नागरिक परत फिरल्यावर पांडव त्यांच्या रथात चढतात. पुढे जाताना एका प्रचंड आकाराच्या वडाच्या झाडाकडे ते येतात. त्या वडाच्या झाडाचं नाव प्रमाण होतं. तो गंगाकिनारी होता. तिथे रात्री मुक्काम करण्याचं ठरवून ते त्यांचं शौच, मुखमार्जनादी विधी आटोपतात. त्यांच्यावर आलेल्या आपत्तीमुळे व्यतीत झालेले असल्यामुळे फक्त पाणी पिऊन राहण्याचं ते ठरवतात. गंगेच्या पवित्र जलाचं प्राशन करूनच ते तिथे रात्र काढतात. त्यांच्याबरोबर असलेले 2ही प्रकारचे ब्राह्मण, ज्यात काही अग्निहोत्री होते तर दुसरे नव्हते, ते सुद्धा त्यांच्या विधी उरकून घेतात. काही पांडवांच्या बरोबर थांबतात आणि काही परत फिरतात. ते सगळे आपापल्या शिष्यगणांबरोबर होते. जे थांबतात ते तिथे पांडवांसह राहतात. अग्निहोत्री त्यांचा अग्नी चेतवून वेदांचं पठण मोठ्यांदा सुरू करतात. त्यामुळे तिथे दिव्य तेजाचा अनुभव सगळ्यांनाच येतो. त्या ब्राह्मणांच्यामध्ये पांडव विशेष तेजस्वी दिसत होते. त्या प्रमाण वृक्षाखाली वेदपठणांमुळे पवित्र वातावरण उत्पन्न झालेलं होतं. वेदांचं साम गाण्याच्या भेंड्या तिथे त्या ब्राह्मणात सुरू होतात. वातावरणाचा प्रसन्नपणा त्यामुळे वाढतो. त्यामुळेच पांडवांच्या मनावरील प्राप्त झालेल्या परिस्थितीमुळे आलेलं दडपण कमी होतं आणि ते शांत होतात. त्या सामगायनात ते सुद्धा सामील होतात. अशा रीतीने ती वनवासातील पहिली रात्र कशी गेली हे त्यांनाही समजत नाही. आणि वनपर्वातील पहिल्या अरण्यक पर्वाचा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 2.
पहिलं अरण्यक पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगत असतात, दुसरा दिवस उगवला तसे ते तपस्या करणारे ब्राह्मण पांडवांच्या पुढे उभे राहिले. त्यांना उद्देशून युधिष्ठिर म्हणतोय, आमचं धन, वैभव, अधिकार आम्ही घालवलेले आहेत. अशा परिस्थितीत आम्ही आता वनात प्रवेश करणार आहोत. तिथे आम्ही कंदमुळं, फळं खाऊन आणि शिकार करून जगणार आहोत. हे वन अनेक प्रकारच्या संकटाने भरलेलं आहे. ते हिंस्त्र प्राणी आणि साप फिरत असतात. जर तुम्ही आमच्याबरोबर आलात तर तुम्हाला बराच त्रास सहन करावा लागेल. तुमचं संरक्षण करण्याची व्यवस्था नाही आहे, म्हणून मी तुम्हाला परत फिरण्याची आज्ञा करतो. ते ऐकून ते जमलेले ब्राह्मण म्हणाले, अहो राजन, आमचा मार्ग आपणच निश्चित करणार आहात, म्हणून कृपया आम्हाला आपली साथ सोडण्यास सांगू नका. देवसुद्धा त्यांच्या भक्तांबद्दल दयाबुद्धी दाखवतात, विशेष करून ब्राह्मणांबद्दल जे सत्वशीलच आहेत. ते ऐकून युधिष्ठिर त्यांना म्हणतो, अहो ज्ञानीजन, मी सुद्धा तुमचा चाहताच आहे, पण आज माझी मनस्थिती त्या परिस्थितीत नाही आहे की मी आपली जबाबदारी घेऊ शकीन. माझी भावंडं आणि आमची पत्नी असे सगळे अजून त्या मनस्थितीतून बाहेरही आलेलो नाही आहे. क्षत्रियांना ब्राह्मणांचं एखाद्या स्त्री किंवा मुलांसारखं संरक्षण करावं लागतं आणि ते ह्या वनातील श्वापदांच्या परिस्थितीत शक्य होणार नाही. त्याशिवाय आम्हाला आमच्या उपजीविकेचा सुद्धा विचार करावा लागणार आहे, म्हणून आपण सगळ्यांनी परत जावं. वैशंपायन पुढे सांगतात, असं बोलून युधिष्ठिर भावूक होतो आणि जमिनीवर ठाण मांडून बसतो. त्याला ब्राह्मणांना जाण्यास सांगणं फार त्रासाचं होतं, परंतु त्याला पर्याय नव्हता. तेव्हा त्या ब्राह्मणातील एक सांख्य प्रणालीचे ज्ञानी ऋषी शौनक त्याला म्हणतात, दुःखाची शेकडो कारणं आणि भीतीची हजारो कारणं अज्ञानी माणसाला हवालदिल करतात, परंतु ज्ञानी माणसाला हतबल करत नाहीत. तुमच्यासारखे समजदार अशा परिस्थितीवर मात करू शकतात. अहो राजन, तुझ्यामध्ये ती 8 लक्षणं आहेत, ज्यांच्या साहाय्याने तू आणि तुझे बंधू या प्रसंगातून सुरक्षितपणे निभावून निघाल. श्रुतीच्या अभ्यासाने तुम्ही त्यासाठी तयार व्हाल. तुमच्यासारखे विरक्त प्रवृत्तीचे प्राप्त गरिबीने हतबल होत नाहीत. आजच्या परिस्थितीचा तुमच्या चित्तावर जो विपरीत परिणाम झालेला आहे त्याला काळ हाच एकमेव इलाज आहे. जसजसा काळ व्यतीत होईल तसतसं सगळं तुमच्या प्रमाणे जमून जाईल. तुम्हाला मी एक श्लोक सांगतो, जो जनक राजा जेव्हा अडचणीत जाई तेव्हा गात असे. तो असा आहे, हे जग मानसिक आणि शारीरिक दुःखाने भरलेलं आहे. आता ऐक, त्यावर काय उपाय करायचा. ते उपाय थोडक्यात आणि तपशिलात अशा 2ही प्रकारे सांगतो. रोग, वेदना देणाऱ्या गोष्टींचा स्पर्श, कष्ट आणि इच्छित गोष्ट न मिळणे, या 4मुळे माणसाला दुःख प्राप्त होतं. त्यातील रोगांसाठी शरीराचं दुःख औषधाने बरं करता येतं. इच्छित गोष्ट न मिळाल्यामुळे होणारं दुःख ध्यान योग साधनेने कमी करता येतं. वेदना देणाऱ्या गोष्टींचा स्पर्श टाळणं हा त्यावर उपाय आहे. म्हणून प्रथम वैद्य मानसिक दुःखावर इलाज करतात, कारण मानसिक विकार शरीरावर परिणाम करून त्यातून विलक्षण असे शारीरिक व्याधी उत्पन्न होत असतात. जसं थंड पाणी अग्नी विझवतं, त्याचप्रमाणे ध्यान योगाने शरीराच्या बऱ्याच व्याधी विरुद्ध जातात. ध्यान योगाने मनाला शांती मिळाल्यामुळे शरीरसुद्धा स्वस्थ होतं. त्याचप्रमाणे सत्याचं ज्ञानसुद्धा मानसिक शांती मिळवून देतं. मन शांत तर देह स्वस्थ असे त्यांचे संबंध असतात. कष्टामुळे होणारं दुःख आराम केल्याने संपतं. अभिलाषा हे सर्व मानसिक दुःखांचं कारण असतं. सर्व प्राणी या अभिलाषेपायी पुन्हा पुन्हा दुःखात जातात. जिथे कसलीच अभिलाषा नाही, अपेक्षा नाही, तिथे दुःखसुद्धा नसतं. अपेक्षाभंगात वेदना असतात, त्यांना उपाय नसतो. म्हणून ऋषी तो जो कोणतीही अपेक्षा करत नाही, त्यातूनच खरी अध्यात्म साधना सुरू होते. सामान्य माणूस आणि योगी यातील भेद या अपेक्षांचा असतो. एक अपेक्षा पूर्ण झाली की त्यातून दुसरी उत्पन्न होते, ती पूर्ण झाली की तिसरी सुरू होते. असं अपेक्षांचं चक्र होतं. ते थांबवणं सहज साध्य नसतं. सर्व मानसिक दुःखांचं मूळ ह्या अपेक्षात आहे. कारण जर अपेक्षा पूर्ण झाली नाही तर त्यातून वेदना उत्पन्न होतात आणि त्या माणसाचं जीवन अवघड करतात. तुझी अपेक्षा पूर्ण नाही झाली, परंतु दुसऱ्याची झाली तर त्यातून असूया त्या माणसाबद्दल उत्पन्न होत असते आणि तेच पापाचं कारण ठरू शकतं.
कौरवांचं तुमच्याशी जे वैर आहे त्यामागेही असूयाच कारणीभूत आहे. कारण जे दुर्योधनाला प्राप्त झालेली नाही आहे ते तुम्हाला मिळत होतं. त्या असूयेमुळे तुमच्यावर ही परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. अपेक्षाभंगाने माणूस स्वतः दुःखी होतो, तर एकाच्या असूयेमुळे दुसऱ्याला दुःखाला सामोरं जावं लागतं. जसं तुमच्याबाबत झालेलं आहे. अपेक्षा पूर्ण न झाल्यास कमजोर दुःखी कष्टी होतो आणि बलवान क्रोधी होतो. म्हणून हा अपेक्षांचा अग्नी जो काबूत ठेवतो तो खरा सुखी होतो. जसे तुम्ही आहात. असूयेतून पाप उत्पन्न होतं, जे दुर्योधनाने केलेलं आहे आणि तुम्हाला वनवासाला पाठवलं आहे. केवळ वास्तविक संपत्तीचा त्याग केल्यामुळे त्याबद्दलच्या अपेक्षा संपत नाहीत, कारण त्या माणसाच्या अंतर्मनात अजूनही असतात. ज्याला मनातूनच अपेक्षा नसतात त्याला त्या पूर्ण झाल्या काय किंवा न झाल्या काय काहीही फरक पडत नाही. अशा माणसाला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. अपेक्षा कशा प्रकारच्या आहेत ते सुद्धा महत्त्वाचंच असतं. जो आपल्या अपेक्षांसाठी आपल्या मित्रांना वेठीस धरतो तो पापी ठरतो. अपेक्षांची खरोखर किती गरज आहे ते अजमावून जो सदैव पाहत राहतो मग त्याला समजतं की त्याच्या बहुतेक अपेक्षा फाजील म्हणजे विनाकारण आहेत आणि त्यांचा त्याग करणं सहज शक्य आहे. असा माणूस विरक्त समजला जातो. तो त्या अपेक्षात असूनही त्यापासून मुक्त असतो. जसं अळूचं पान जरी पाण्यात भिजवलं तरी ते कोरडंच असतं. ज्यांनी जगाचे व्यवहार जाणलेले आहेत त्याला क्षणिक पूर्ततेच्या आणि शाश्वत अपेक्षा यामधला फरक समजतो आणि तो सर्व प्रकारे खरोखरच मनाने शांत होत असतो. अपेक्षातून इच्छा, त्यातून इच्छापूर्ती किंवा क्रोध किंवा दुःख, त्यातून असूया, त्यातून सूडबुद्धी, त्यातून पाप असे सगळं एकामागोमाग एक असं दुष्टचक्र सुरू होतं. माणसांच्या अशा सगळ्या अपेक्षांच्या मागे आपलं शरीर असतं हे युधिष्ठिरा तू लक्षात घे. सगळ्या इच्छा शरीराच्या कोणत्या ना कोणत्या अपेक्षा पूर्तीतूनच सुरू होतात. जरी असं असलं तरी त्या दुष्टचक्राचा अंत त्या माणसाच्या मृत्यूनी होत नाही, तर ते दुष्टचक्र त्यानंतरसुद्धा अव्याहतपणे चालू राहतं. युधिष्ठिरा, अपेक्षा हाच खरा रोग आहे आणि त्यावर इलाज करायचा असतो. अशा दुःखाला अंत नसतो. ते दुःख जन्मजन्मांतरी चालू राहतं. जसं लाकडाचा ओंडका सावकाशपणे धुमसत जळत राहतो तसं हे इच्छांचं दुष्टचक्र सदैव चालू राहतं. ज्याने त्या अपेक्षांच्या दुष्टचक्राला नियंत्रित केलं नाही तो सतत त्या आगीत जळत होरपळतच असतो. त्याचा परिणाम होऊन त्याचं शरीरसुद्धा विविध व्याधींनी ग्रस्त होत असतं. जसं सामान्य माणूस मरणाला भीतो, गरिबीला भीतो, तसं राजा सत्तानाशाला भीतो, चोर पकडला जाण्याला भीतो, तसा इच्छांच्या दुष्टचक्रात अडकलेला त्या चक्राला भीतो. मांसाचा तुकडा हवेत असेल तर पक्षी खातो, जमिनीवर असेल तर पशु खातात आणि पाण्यात असेल तर मासे खातात. तसंच ज्याला मिळेल तो त्याचं भक्षण करत असतो. संपत्तीचंही तसंच आहे. ज्याला मिळाली तो त्याचा मालक होतो, चोराला मिळाली की तो चोर त्याचा मालक होतो. अशा संपत्तीच्या मोहात माणूस अडकला की त्यातून त्याची सुटका नाही. माझी संपत्ती म्हणून त्याच्या लोभात अडकून जातो. खरं तर ही संपत्ती कोणाचीच नसते, कारण कोणीही तिला त्याच्याबरोबर मृत्यूनंतर घेऊन जाऊ शकत नाही. मग त्या मालमत्तेतून मदभाव म्हणजे सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स उत्पन्न होतो. इतरांकडे किती आहे, माझ्याकडे किती आहे यावर तुलना सुरू होते. त्यातून जर इतरांपेक्षा माझ्याकडे जास्त असेल तर माझ्या मनात त्यामुळे घमेंड म्हणजे मदभाव उत्पन्न होतो आणि कमी असेल इतरांपेक्षा तर मत्सरभाव इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स उत्पन्न होतो. हे दोन्हीही पापाला कारणीभूत होतात. वस्तुतः ती संपत्ती कोणाचीच नसते, कोणीही तिला त्याच्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. ह्या दुष्टचक्रातून आणखी मनोभाव वाढतात. ते पहा, माझ्याकडे आज जास्त आहे पण जर उद्या कमी काही झालं तर काय, अशा विवंचनेत तो अडकत जातो. म्हणून ती संपत्ती खर्च करण्यासुद्धा तो कचरत असतो, कारण ती त्यामुळे कमी होईल. मग त्याची विवंचना सुरू होते. अशा विवंचनेने तो कधी मरूनसुद्धा जातो. ती संपत्ती वाढावी म्हणून तो काही करत राहतो.
सतत दुसऱ्याच्या मालमत्तेशी स्वतःच्या मालमत्तेची तुलना करत राहतो आणि त्यातूनच मद आणि मत्सर भावांच्या द्वंद्वात तो अडकत जातो. त्या मारामारीत त्याचं खरं सुख संपुष्टात येतं हे त्याच्या ध्यानातही येत नाही. वस्तुतः माणसाला किती धन जगण्यासाठी लागतं हो? त्यापेक्षा थोडं जास्त असलं की तो खरा ज्ञानी समाधानी होतो. परंतु अज्ञानी समाधानी कधीच होत नाही. म्हणून कोणीही गरजेपेक्षा थोडंच जास्त धन जमवावं असं जाणकार सांगतात. त्यामुळे धन नाशाची भीतीसुद्धा राहत नाही. जास्त धन असलेला जास्त सुखी असं अज्ञानी समजतात. खरं तर गरजेपुरतं धन असणं हेच खरं सुखाचं कारण असलं पाहिजे. गरजेपेक्षा जास्त धनाचा लोभ दुःखाचं कारणच होतं. जास्त धन झाल्यास त्याच्या संरक्षणासाठी काही धन खर्च करावं लागतं. त्यातून अनेक प्रश्न उत्पन्न होतात. माणूस त्यात गुंतून जातो. जीवनाचा मुख्य उद्देश जो आत्मशुद्धी त्याचाच त्याला विसर पडतो. त्यामुळे पुण्यक्षय होतो. आता युधिष्ठिर विचारतायत, अहो ब्राह्मण, माझी संपत्ती मिळवण्याची इच्छा सत्पात्र दान करण्यासाठीच असते. त्याशिवाय माणसाला त्याच्या दैनंदिन जीवनासाठी संपत्ती जमवावी लागते. तसं नाही केलं तर तो त्याच्या निजी आपचांना कसा सुखी करेल? सगळे प्राणी तसंच करत असतात. त्यात लोभीपणा कसा पाहावा? गृहस्थांनी शिजवलेलं अन्न यती आणि ब्रह्मचार्यांना दिलं तर ते अयोग्य कसं ठरतं? कारण ते लोक अन्न शिजवत नाहीत. काही किमान गरजा पूर्ण केल्याच पाहिजेत गृहस्थांनी. तहानलेल्याला पाणी देणं, थकलेल्याला विश्राम करण्यासाठी बिछाना, भुकेल्याला खाद्य, भेटलेल्या इस्माला गोडवाणीने बोलणं, उभं राहून दमलेल्यासाठी बसण्यासाठी आसन देणं, अतिथींचं स्वागत करणं हे सुद्धा धन समजायचं का? ते करणं पाप कसं ठरेल? कोणीही फक्त स्वतःसाठी खाद्य बनवू नये. खाण्यासाठी प्राणी मारताना त्याचं प्रथम देवतांना अर्पण करावं. त्याचप्रमाणे त्या प्राण्याची पूजा करून त्याचे आभार मानावे, कारण त्याच्यामुळे आपल्याला खाद्य मिळत आहे. देवांना आणि पितरांना अर्पण केल्यानंतरच ते अन्न माणसाने खावं. थोडं सकाळी आणि संध्याकाळी सूर्य मावळण्याआधी खाद्य जमिनीवर आणि आकाशात फेकून द्यावं. ते सभोवरच्या पिशाच्यांना मिळावं. पक्ष्यांना दाणे द्यावे. असं केल्यामुळे विश्वदेव यज्ञ सिद्ध होतो. प्रत्येक गृहस्थ तो यज्ञ करील अशी आपल्या इथे परंपरा आहे. जो अशा रीतीने त्या प्राण्यांची पूजा करून त्याचे आभार मानून त्यानंतर त्याचं मांस देवाला प्रसाद म्हणून दिल्यानंतर तो प्रसाद खातो, तो अमृत प्राशन करत आहे असं समजलं जातं. कारण यज्ञ केल्यानंतर जे उरतं त्याला देवांचा पितरांचा प्रसाद म्हणजे विघास समजतात. त्याचप्रमाणे अतिथीला जेवण देणंसुद्धा विघासच सारखंच समजलं जातं. अतिथीला सन्मानपूर्वक वागवणं, त्याला सुरक्षित वाटावं असं वागणं हे दक्षिणा म्हणून समजलं जातं. अतिथीचं स्वागत करणं हे सुद्धा विश्वदेव यज्ञाचाच एक प्रकार समजला जातो. जर अतिथीला असुरक्षित वाटत असेल यजमानांच्या विशिष्ट वागण्यामुळे तर ते त्याच्या विरुद्ध असे समजलं जातं. थकलेल्या अभ्यागताला विश्राम करण्यास मदत करणं, त्याला खाणं देणं हे सुद्धा दक्षिणाच समजली जाते. अशा वागण्याला दाक्षिण्य असंही म्हणतात. थोडक्यात चांगुलपणाचे सर्व प्रकारचे वागणं ह्याच्यात येतं. दाक्षिण्य हा सुद्धा गृहस्थासाठी एक यज्ञासमान समजला जातो. हे सगळं पुण्यकर्म समजलं जातं. एवढं बोलल्यानंतर युधिष्ठिर शौनकांना विचारतो, अहो ऋषीवर्य, ह्याबद्दल आपलं काय मत आहे? त्यावर शौनक म्हणतात, हे सगळं उघड आहे, परंतु त्याच्यात निरनिराळ्या दृष्टी आहेत. काही समजतात देवांचं, पितरांचे आणि पिशाच्यांचे शिधा वेगवेगळे द्यावेत. देवांचे मुख अग्नी आहे म्हणून देवांचे यज्ञकुंडात अर्पण करायचं असतं. त्याआधी यज्ञकुंडातील अग्नीला चेतवण्यासाठी शुद्ध लोण्याचं अर्घ्य द्यावं लागतं. पितरांचे ब्राह्मणांना द्यायचं असतं आणि पिशाच्यांचे प्राणीमात्रांना, ज्यात माणसंसुद्धा येतात, द्यायचं असतं. काहींच्या मते पिशाच्यांचं त्यासाठी चारही दिशांना फेकून द्यायचं असतं, परंतु त्यातसुद्धा भेद आहेत. जर असे प्राणी ज्यात माणसंसुद्धा येतात समोर असतील तर त्यांना ते दाक्षिण्याप्रमाणे सन्मानपूर्वक वाढावं. ह्या सगळ्या क्रिया विश्वदेव यज्ञाचा भागच समजतात. असं केल्यामुळे ब्रह्मदेव संतुष्ट होतो असंही समजलं जातं. म्हणूनच त्याला विश्वदेव यज्ञ असं सुद्धा समजतात. विश्वदेव यज्ञ करणं ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्णाच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचं असतं. त्या यज्ञ करण्याबरोबर
व्रतस्थता पाळणं आवश्यक असतं. असा यज्ञ करताना त्या त्या विषयाचं साम म्हणजे सामवेदातील कवनं गायली जातात, जर ते शक्य असेल तर. थोडक्यात अन्नदान करणं म्हणजेच विश्वदेव यज्ञ करणं असं समजावं. इतरांना चांगुलपणाने वागवणं हा सुद्धा विश्वदेव म्हणजेच विश्वदेव यज्ञाचा भाग समजतात. त्याशिवाय ब्राह्मणांना भेटवस्तू देणं हे सुद्धा गृहस्थाच्या दैनंदिन कर्तव्यात येतं. देवांचे आणि पितरांचे विश्वदेव यज्ञ करण्यात मदत करणाऱ्या पुरोहिताला दक्षिणा देण्याचा प्रघात आहे. पिशाच्यांचं विश्वदेव करण्यात ब्राह्मण पुरोहित आवश्यक नसल्यामुळे जे भेटवस्तू दान करायचं आहे ते त्या माणसाला द्यायचं जो सीधा स्वीकारतो. त्याला दक्षिणा असं समजलं जातं. पुढे शौनक सांगतायत, असं सगळं आपण सांगत असलो तरी त्यात विविध प्रकारचे मतभेद आहेत, ते समजून घेऊयात. ज्या गोष्टी करण्यास चांगली माणसं शरमतात परंतु वाईट माणसं निर्लज्जपणे करतात, त्याला अज्ञान कारणीभूत असतं. ते स्वतःच्या शरीराच्या वासनांचे गुलाम झालेले असतात. मूर्खसुद्धा म्हणजे तामसीसुद्धा वरकरणी दिसायला चांगली कर्म करतात, परंतु त्यात त्यांचा तसा उद्देश नसतो. ते त्यांच्या वासनांच्या प्रेरणेने ते करत असतात. मग त्यात पुण्यही नसतं. जसे रथी त्याच्या पिसाळलेल्या घोड्यांमुळे त्याचा रथ आवरू शकत नाही, असं ते होत असतं. अरे युधिष्ठिरा, यात रथ म्हणजे आपले शरीर, घोडे म्हणजे आपल्या शरीराच्या वासना आणि स्वतः रथी म्हणजेच आपला आत्मा, असं ते रूपक आहे. आपल्या 6 ज्ञान इंद्रियांना म्हणजे कोणते? मन, नेत्र, कान, नाक, जीभ आणि त्वचा काही उपभोग्य गोष्ट आढळते तेव्हा त्याबद्दल त्या शरीराला वासना उत्पन्न होण्याची शक्यता असते. ते प्राप्त व्हावं म्हणून त्याची धडपड सुरू होते. त्यातून विविध अपेक्षा सुरू होतात आणि त्यातूनच इच्छाही उत्पन्न होतात. ते मिळवण्यासाठी ते शरीर त्याच्या सगळ्या कर्मेंद्रियांच्या साहाय्याने त्या इच्छापूर्तीसाठी काम करायला लागते. आणि मग जसे प्रकाशाच्या आकर्षणामुळे कीटक त्या अग्नीत उडी घेतो आणि जळून जातो, तसंच आपलं शरीर त्याच्या वासनापूर्तीसाठी भोगरूपी अग्नीत स्वतःला जाळून टाकतं. अशा रीतीने त्याच्या इच्छापूर्ती करताना तो सतत जळतच राहतो. त्या इच्छापूर्तीतून मिळणारं सुख हेच खरं सुख अशा भ्रमात तो अज्ञानी तीच ती गोष्ट सतत करत राहतो आणि त्याला जीवनाची इति कर्तव्यता समजायला लागतो. वस्तुतः शरीराच्या वासनिक गरजा मर्यादित असतात, पण मनुष्य त्यात त्याच्या अधीन होऊन अधिकाधिक गुंतून घेत राहतो आणि त्यालाच अज्ञान असंही म्हणतात. शरीराच्या गरजेपेक्षा जास्त भोग तो घेणं जरुरीचं आहे असं समजून तो त्यात अडकत जातो. परंतु जसे ज्ञानी त्याच्या शरीराच्या गरजांचं प्रमाण समजून तेवढंच त्यात गुंतले आणि त्या वासना वाढून दिल्या नाहीत, तर तो त्या वासनातून खऱ्या अर्थाने मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागतो आणि त्यालाच अध्यात्म साधना असं म्हणतात. अज्ञानी त्या वासनांच्या पूर्ततेसाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागतात, कारण एका जन्मात ती पूर्ण झालेली नसते. त्या अनेक जन्मात तो ब्राह्मण जन्मापासून गवताच्या जन्मापर्यंत प्रवास करत राहतो. कधी माशाचा, कधी पक्षाचा, तर कधी हिंस्त्र प्राण्याचा, असे विविध जन्म त्याच्या गत जन्माच्या उरलेल्या वासनांच्या योग्यतेचे जन्म त्याला ब्रह्मदेव देत राहतो आणि त्या अज्ञानी आत्म्यासाठी तेच त्याचं जन्मजन्मांतरीचं जीवन होतं. परंतु ज्याला वासनांच्या मर्यादांची कल्पना येतोय तो त्याच शरीराच्या गरजेपुरतं रमतो आणि त्यांचा त्याग करण्याचंच धोरण अंगीकारतो. तसा आत्मा सावरला जातो आणि त्याचे जन्मसुद्धा त्या मर्यादेने निश्चित होतात. मग वेद सांगतात, माणसाने शरीराच्या गरजांप्रमाणे भोग घ्यावेत आणि त्यात आत्म्याने रमू नये. कार्य करावं पण त्यापासून अपेक्षा करू नये, कारण वेदात सांगितल्याप्रमाणे माणसाचं काम कार्य करण्यापुरतंच मर्यादित असतं. त्यापासून अपेक्षा करणं त्याचं कामच नसतं, जसं सूर्य आणि चंद्र करतात. म्हणजेच युधिष्ठिरा, निरपेक्ष बुद्धीने जो माणूस काम करतो तो वेदांच्या आदेशाचं पालन करत असतो, कारण शरीराच्या गरजेपेक्षा जास्त अपेक्षा माणसाच्या अहंकारातून उत्पन्न होतात असं वेदातही दिलेलं आहे. युधिष्ठिर विचारतो, कोणती अशी कामं आहेत ती माणूस निरपेक्षपणे करू शकेल असं वेद सांगतात? शौनक म्हणतायत, दान करणं, भेटवस्तू देणं, तपश्चर्या करणं, खरं बोलणं,
हित करणं, सत्पात्र क्षमा करणं, वासनांना आवर घालणं आणि वेदांचा अभ्यास म्हणजे ज्ञानसाधना करणं, अशा 8 कृती माणसाला सत्याच्या दिशेने म्हणजेच पुण्याच्या दिशेने नेण्यास सहाय्यभूत ठरतात. यातील पहिले 4 माणसाच्या पितरांना मदत करतात. नंतरच्या 4 आचरल्याने त्याची अध्यात्म साधना सुरू होते, परंतु त्या सगळ्यात त्यात अहंकारी न होता करायच्या असतात. आधी जे सांगितलं आहे की काम करा परंतु त्यापासून अपेक्षा करू नका, हे ह्या 8 बाबतीत लागू होतं. या 8 गोष्टींनुसार आचरण करणं ह्यालाच सत्वशीलता असं म्हणतात. त्याचं निष्ठेने पालन करणं यालाच व्रतस्थता असं म्हणतात. खरे ज्ञानी ह्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करत असतात. सातत्याने असं जीवन जगण्यामुळे स्वाभाविकपणेच त्याच्या आत्म्याचे शरीराच्या वासनात गुंतणं कमी होतं. शरीराला त्याचं काम म्हणजे शरीराची जी 8 कामं सांगितलेली आहेत ती कोणती आहेत? खाणं, पिणं, आराम करणं, उपजीविकेसाठी उद्योग करणं, शरीर संवर्धन, प्रजोत्पादन करणं, मनोरंजन करणं, ज्ञानसाधना करणं, ह्यांना शरीराच्या 8 वासना असं समजतात. योगक्षेमात यांची पूर्तता करायची असते. शरीराला त्याची कामं करू द्यावीत. त्यापैकी कोणत्याही कार्यात आत्म्याने गुंतून घ्यायचं नसतं. आत्म्याने फक्त आध्यात्मिक व्रतस्थतेतच राहावं असं वेद सांगतात. माणसाआधी देवांनी हे साध्य केलं आहे म्हणून ते सदैव स्वर्गात राहत आहेत. जर माणूस ते साध्य करतो तर तोसुद्धा देवत्वालाच जातो. जेव्हा देव त्या व्रतस्थतेत कमी पडतो तेव्हा तो पुन्हा माणसात जन्म घेतो. अशा रीतीने सत्वशील आणि व्रतस्थ जीवन जगणं हेच माणसांसाठी प्रशस्त समजलं जातं. या विवेचनात आत्म्याचं कार्य आणि शरीराचं कार्य सांगितलेलं आहे. ते जो नीटपणे समजून त्याचं आचरण त्या मर्यादेत ठेवतो आणि सात्विक प्रवृत्तीने जगतो तोच योगी समजला जातो. पुढे भगवद्गीतेतही हा विषय अधिक सूत्रात कृष्ण अर्जुनाला सांगतो. हिंदू मान्यतेत ही 2 म्हणजे सत्वशीलता आणि व्रतस्थता मूलभूत समजली जातात. आदित्य आणि वसू तसेच अश्विनी कुमार हे त्याची देवता समजले जातात. अहो कुंतीपुत्रांनो, भरतवंशाचे मेरुमणी, ह्या दिलेल्या मार्गाने तुम्ही जावं असं मी तुम्हाला सांगून, युधिष्ठिरा, मी तुझ्या शंकांचं समाधान करत आहे. खरं तर तुम्ही आधीपासूनच या योगात रमलेले आहात, तरी विषय निघाला म्हणून हे निरूपण केलेलं आहे. त्यामुळे तुमचे पूर्वज समाधानी राहतील आणि ते तुम्हाला तुमच्या या जीवनात मदत करतील. त्यात वैराग्य आचरलं तर तुमच्या इच्छा म्हणजे फक्त कर्तव्यपूर्तीच्या पूर्ण करण्यासाठी ते आणि देव तुम्हाला मदतच करतील. तुमचे हे वनवासी जीवन सुखरूप होईल. एवढं सांगून शौनक ऋषी पांडवांना शुभेच्छा देतात आणि अशा रीतीने वनपर्वातील पहिल्या अरण्यक पर्वाचा 2रा भाग इथे संपलेला आहे.